माहितीये का मा? अगं बाबाच्या समोर एक माणूस आला आणि बाबांनी त्याला अशी फाईट दिली आणि तो लांब जाऊन पडला. तुला दुरून सगळं दिसत होतं का? अगं हो मा मी फक्त गोष्ट ऐकली होती की सिंह त्याच्या फॅमिलीसाठी खूप फायटिंग करतो. पण मी आज बाबाला फायटिंग करताना बघितलं आणि मला ती गोष्टच आठवली. बाबा सिंह आणि तू बाबाचा सिम्बा. यस बाबा. पण बाबा मला लांबून थोडं थोडं दिसत होतं. मा अगं मी बाबा सगळ्यांबरोबर फायटिंग करताना बघितलं. बरं बास आता सगळं आता सांगायचं का? झोपायचं नाही? हो मा खूप कंटाळा आलाय मला. होय पण तुझ्याकडे बघून तर वाटत नाही तुला कंटाळा आलाय ते. अमोल तू ना असा आनंदात राहा, बाकी आम्हाला काहीच नको बाळ. यस मा. बाबा मी खूप लक्की आहे कारण मला तुमच्यासारखे महान बाबा भेटले आणि तुम्ही मला प्रत्येक अडचणीतून वाचवता. थँक्यू मा. थँक्यू बाबा. बरं चला झोपा आता. ये मा आता. काय? अगं मोबाईल दे. अरे मोबाईल कशाला? दे ना तुला म्हणलं ना दे. बर 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 थांब थांब मी देतो. दर काय करायचं फोन घेऊन? ती स्पेशल मोमेंट की आपण फोटो काढूयात. हा या तुम्ही बसा. जवळ जवळ. अहो किती वेळ असं खाली बसून राहणार आहे? वर नाही यायचं का? चला. तुम्ही आता बोलणार सुद्धा नाहीये का माझ्या बरोबर? रुपाली मला थोडा वेळ इथं शांत बसू दे आणि तूही थकली आहेस, जा जाऊन झोप. अहो तुम्हाला माझा राग आला असेल ना तर मला बोला, रागवा माझ्यावर, हवं तर मारा मला, पण असं शांत नका ना राहू तुम्ही. एखादी कृती करून काही होत नसेल ना तर माणसानं शांत बसावं असं मला वाटतं. मुळात मी का बोलतोय हेच कळत नाही मला. तुम्ही मला माफ करा ना. रुपाली तुझ्या अश्रूंवर पण माझा विश्वास नाही राहिलेला, पण माझं प्रामाणिक प्रेम आहे तुझ्यावर. कदाचित तुला ते नाही कळणार कधीच. हो असं का बोलताय तुम्ही? मी मी आता फक्त तुमची माफी मागू शकते. त्यानं काय होणार आहे रुपाली? रुपाली तू आज पुन्हा सिद्ध केलंस की देवानं आपल्याला मुलाबाळांशिवाय ठेवलं ना ते बरंच केलं. अगं अमोल सोबत असं वागून तू स्पष्टीकरण देत होतीस. नाही रुपाली, आपली बाजू कुठं मांडावी हे तरी कळायला हवं ना. अहो तुम्ही माझ्या चुकांमध्ये स्वतःला का गुंतवताय? कारण मी लग्न केलंय तुझ्याशी आणि नवरा बायकोंची समाजातली कुटुंबातली कुठलीही कृती एकमेकांसाठी अभिमानाची गोष्ट असायला हवी ना. पण तू जे वागत आली आहेस ना आत्तापर्यंत त्यानं प्रत्येक वेळी माझी मान खालीच गेली. मी तुम्हाला आता शब्द देते, मी खरंच परत अशी नाही वागणार. खरंच. तू याआधी हेच बोलली होतीस, आपण दिलेला शब्द आपल्याला पाळता यायला हवा. रुपाली तुलाच तुझ्या शब्दाची किंमत नाहीये तर मी विश्वास कसा ठेवू? कळते मला, मी पुन्हा पुन्हा त्याच चुका करत आली. आता तर मला तुझा रागही येत नाही. अगं अमोलला आपण आपला मुलगा म्हणून वाढवणार होतो. हां आता अमोलला आपली ओढच नसती तर गोष्ट वेगळी होती, पण अमोलला आपली किती ओढ आहे माहिती आहे ना तुला? माहिती हो मला. तुम्ही एकदा ऐकून घ्या ना माझं. बस रुपाली बस. अमोलसारख्या निरागस मुलाच्या जीवाशी खेळली असतो मी कसं माफ करू तुला? तुम्ही ना मला हवी ती शिक्षा द्या. हा माझ्यावर चिडू नका ना. नाही नाही मी चिडलेलो नाही.
मी दुखावलो गेलो. मग मी आता काय करू? काय करू म्हणजे तुम्ही मला माफ करा, सांगा ना. मी कोण आहे तुला माफ करणारा? तुला माफी मागायची आहे ना, तर अपर्णाची, अर्जुनची, अमोलची माफी माग. आणि त्यांनी तुला माफ केलं ना, तर कदाचित मी तुला माफ करायचा विचार करेन. मी अमोल बरोबर खरंच वाईट वागले हो, पण मी तुमची शपथ घेऊन सांगते, मी ज्या चुका केल्यात ना त्या सगळ्या सुधारेन, सगळ्या. मी अपर्णा, अमोल आणि भाऊजींचा विश्वास पुन्हा मिळवेन, नक्की मिळवेन. विनायकराव, काय हो? बापू, आज काय झोप येईल असं वाटत नाही. म्हणजे झोपायला गेलं ना तर दिवसभरात जे काय घडले ना ती काय डोळ्यासमोरनं जाणार नाही बघा माझ्या. माझी तर काय वेगळी अवस्था आहे का विनायकराव? अहो, झोपायला गेल्यावर झोप येईल का नाही या विचारानं मी झोपायलाच गेलो नव्हतो अजून. बापू, काय बी म्हण, आज जे काय घडलं ना ते आपल्या घरासाठी चांगलं नाही घडलं बरं का. हे बघा, जी काय घडतंय ते आपल्या हातात नसते विनायकराव. तर एकच गोष्ट आहे, आपण मनी मावशीला ओळखू नाही शकलो. अहो, त्याचंच तर लई वाईट वाटतंय बापू. आपल्यानं सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या, तर मनीला जे पाहिजे होतं ना ते तिनं केलंच. विनायकराव, आपण अमोलला सांभाळायला कमी पडतोय का हो? अहो बापू, अगदी तसंच नाही, पर आपलं बी चुकलं हे मान्यच करायला पाहिजे आपण. अहो, आप्पीनं जर काही येळे त्या बाईला ओळखलं नसतं ना तर आज अमोलचा जीव जसा धोक्यात पडला ना तसं आपल्याला आपली जमीन बी गमवावी लागली असती नक्की. ते बी खरंच आहे हो. जे झालं ते झालं, पण यातनं अमोलची सुटका झाली ना म्हणून मी एकदम निर्धास्त आहे बघा. तरी पण काय बापू, अहो तुम्हाला हेच म्हणायचं आहे ना की इथून पुढं आपण अमोलची नीट काळजी घेतली पाहिजे. होय, अमोलची पण काळजी घेतलीच पाहिजे. पण मला अजून असं वाटतंय विनायकराव की ह्या सगळ्या घटनेमुळं आप्या अर्जुनच्या नात्यात थोडासा कडवटपणा आला असणार बघा. खरंय, ह्यो अर्जा बी ना कधी कधी डोक्याने विचारच करत नाही. अहो, त्यानं आप्पीवर थोडा तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता का नाही? होय विनायकराव, पण जे काय घडायचंय ते घडून गेलं की आता. त्या दोष कोणाचा याच्यावर वभव करण्यापेक्षा यातनं एकमेकांना कसं सांभाळून घ्यायचं याचा विचार केला पाहिजे ना. हा, अगदी खरंय बाप. अहो, या दोघांनी जे काय केलं ते अमोलच्या भल्याचा विचार करूनच केलं ना. आता हे त्यांना स्वतःहून समजलं तर ठीक, नाहीतर विनायकराव आपल्याला त्यांना समजून सांगावं लागणार. अहो बापू, ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्यातनं एवढे धक्के बसलेत आपल्याला, आणि त्यातनं रुपालीचं वागणं तर का नाही. जाऊ दे विनायकराव, आपलंच दात आणि आपलं छोट आपल्याच घरातली माणसं आहेत हो. उगाच त्याच्यावर विचार करून आपली मानसिकता बिघडून घेण्यात काय बी अर्थ नाही. हा, ते बी खरं आहे. पर बापू, आप्पी एकदम समजूतदार आहे बरं का. अहो, तिनं सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या. तसंच असतं विनायकराव, संसारात एकानं आग तर दुसऱ्यानं पाणी व्हायचं असतं. उगाच नाही आपले संसार चांगले झाले, लेकरं बाळ पण मोठी झाली आपली. हे मात्र एकदम खरं बोलला बरं का बाप. अहो, आपण तरी काय कमी ऐकून घेतलंय का आपल्या बायकांचं? हा, आणि तसं ऐकून घेण्यात पण एक वेगळीच मजा असते काय हो. बापू, हे मात्र एकदम खरं. पण ही गोष्ट जेव्हा आप्पीच्या आणि अर्जुनच्या लक्षात येईल ना तेव्हा आपलं काम झालं असं समजायचं. आणि हे जोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही ना तोपर्यंत आपल्यालाच त्यांना समजून सांगावं लागणार आहे हे नक्की. हा, आपण उद्या समजून सांगूया आप्पीला आणि अर्जुनला. कारण अहो, आता त्यांच्यातल्या भांडणाने फक्त त्यांच्यावरच परिणाम होणार नाही तर अमोलवर बी परिणाम होणार आहे हो. होय होय, ते बी खरंच आहे. हा, आता किती बी काय बी झालं तर आपल्याला झोपायला जावंच लागेल, नाहीतर सकाळी अमोल उठवायला येणारच आहे. हा बापू, आजोबा, चला व्यायामाला. एकदम खरं. चला 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 या. अर्जुन, तू काय करतोयस?
आपल्यातलं अंतर स्पष्ट करतोय आप्पे. यांनी तुला काय सिद्ध करायचंय? नाही, सिद्ध काय होईल न होईल मला नाही माहिती, पण मी अस्तित्वात तरी जगेल ना. आणि बघ, ह्या गोष्टींची सवय करून घ्यायला लागणार आहे मला. कारण काय आहे, आता कळून चुकले, आपण फक्त अमूलसाठी आणि घरच्यांसाठी एकत्र राहतो. आपल्या दोघांमध्ये कधीच काहीच चांगलं होऊ शकत नाही. आत्ताच यावर बोललं पाहिजे का? मी आत्ता नव्हतंच बोलणार. मी काय शांतपणे झोपत होतो ना इथं फक्त. आप्पे, मी तुला क्लिअर सांगतो, मला इथून पुढे तुझ्याबरोबर कोणतंच नातं ठेवायचं नाही. मी कितीही स्वावलंबी असले तरी मी सुद्धा एक माणूस आहे रे अर्जुन. आणि मलाही अमोलसोबत एवढं सगळं झाल्यानंतर आधाराची गरज आहे. पण हे तू कधीच समजून घेणार नाही हे माहिती आहे मला. आता जे काही असेल ते नियतीच्या हातात सोपवणार आहे. ए आई, आई, ए सोडा मला, सोडा. ए मी कोण आहे माहितीये का तुम्हाला? ए आई, ये ना आई. ए सोडा मला, सोडा सांगतोय. ए आई, बॉम्बला काय झालं? आई, आई कुठे आहे माझी? आरतीला झाली अटक, आता येत नसते तुला भेटायची. ए आई, आई. गप्पे गप, तू येडा, तुझ्यावर तुझी आई येडी. तिने काय केलंय माहितीये का? पुण्याच्या कलेक्टरच्या पोराला पळवायचा प्रयत्न केलाय. आणि कोण कलेक्टर माहितीये का? कलेक्टर अपर्णा सुरेश माने पुण्याचे कलेक्टर आहेत. आता नसते तिथे सुटत. इकडे तू येड्याच्या हॉस्पिटलमध्ये आणि तिकडे ती जेलमध्ये. आप्पी पुण्यात आहे, सोबत पोरग पण आहे. आईने सांगितलं नाही मला. आप्पी पुण्यात आहे, मग मी इथं काय करतोय? गेलं पाहिजे. काही झालं तरी मला इथून बाहेर पडलं पाहिजे. मी येतोय आप्पे, मी येतोय, मी येतोय आप्पे, मी येतोय. विनायकराव, गणेशोत्सव म्हणजे जात धर्म सगळं विसरून साजरा करायचा सण आहे काय हो? आणि बघा की गणेशोत्सवाच्या काळात सगळेजण आनंदी असतात. होय, हो, नियतीनं साथ दिली असती ना तर आपण बी घरात गणपती बसवला असता. हा, पण या मनी मावशीनं ऐन टायमाला ना सगळ्या रंगाचा बेरंग केला. जाऊ द्या विनायकराव, अहो नका काळजी करू तुम्ही. अहो असं कसं बापू? अहो मी किती स्वप्न रंगवली होती. अहो मी तर ठरवलं होतं अमोल बरोबर ना सगळ्या मानाच्या गणपतीला भेट द्यायची. मग त्यात काय एवढं? आता मी जाऊ शकतो की. जाऊ एकाच दिवशी आपण, नका काळजी करू. जाऊ बापू, पण घरातल्या गणपतीचा नैवेद्य पोचणार आहे का? हा, नुसतं फिरण्यात काय मजा नाही. अहो मी तर किती स्वप्न बघितली होती. या वर्षी आपल्या बरोबर आपला नातू असणार आहे, गणपतीची वेगळीच मजा येणार आहे म्हणून. हे मात्र खरं आहे. घरची सजावट, आरती, ती लगबग, वेगळीच गंमत असते ना याच्यात. हा, तुम्हाला सांगतो, घरात जर लहान लेकरू असेल तर गणपतीतली वेगळीच मजा असते. अहो बापू, आपण अमोल बरोबर गणपती बसवला असता, रोज खेळ खेळलो असतो. संगीत खुर्ची, फुगे फोडणं, नाचणं, गाणं. अहो गणपतीत काय नसतं बापू. हा, विनायकराव, हे सगळं फसलंय हे मान्यच करावं लागेल बरं का आपल्याला. पण विनायकराव, तुम्ही नका काळजी करू, आपण हे सगळं करायचं बरं का. बरं बापू, आता वाट बघण्याशिवाय दुसरं काय आहे हातात आपल्या? विनायकराव, हो देव सगळीकडे असतो. एखाद्या वर्षी आपल्याकडनं प्रथा चुकली म्हणून काय सुद्धा बिघडत नाही. आणि आपण काय मुद्दाम केलंय का? आणि काय परिस्थिती होती हे तुम्ही सुद्धा बघितलंयच की हो. हा, तीच तर अडचण होती. पण बापू, आपण यावर्षी सगळीकडे फिरू बरं का? जाऊ जाऊ, नक्की जाऊ. हा, आता कुटुंब एकत्र नाही, घरात गणपती नाही, लय वाईट वाटतंयच मला. पण आता जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणायचं, दुसरं काय. असू द्या विनायकराव, जे आहेत ना त्यांच्या बरोबर आनंद साजरा करू आपण. हा, आता ना घरातले गणपती परत येणार आहे, ना स्वप्नील रूपाली परत येणार. त्यामुळं लई विचार करण्यात काय अर्थच नाही. विनायकराव, स्वप्नील आणि रुपालींवर तुमचा लय जीव काय हो? हा, आता आप्पी अर्जासारखे ती पण माझी लेकरच आहेत ना. बापू, तुम्ही आप्पी आणि अर्जुन बरोबर एकदा बोलून घेता का?
काय त्या मनी मावशीमुळे ना दोघाच्या दोघच वाद नको. खरं आहे तुमचं. बोलतो दोघांची पण. ऑफिसलाच निघाले असतील, खालीच असतील. चल चल लगेच बोल. आजोबा, मला माहिती आहे की तुम्ही नाराज आहात, पण काळजी करू नका. पुढच्या वर्षीचा गणपती आपण काका आणि काके बरोबरच एकत्र साजरा करू. मी नक्की त्यांना परत आणणार, म्हणजे आणणारच. हेल्मेट. अर्जुन, आप्या, का हो बापू? एक मिनिट. अरे अर्जुन, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं रे. हा बापू, बोला ना. आप्या, सगळं ठीक आहे ना ग? हो बापू. अहो असं का विचारताय? अगं काय नाही, एवढं सगळं घडलं, आल्यानंतर तू पण जरा नाराज होतीस, अर्जुन पण चिडला होता, म्हणून म्हटलं समोरासमोर विचारावं. नाही बापू, सगळं ठीक आहे. ठीक आहे ना? तुझ्या तोंडून ऐकून बरं वाटलं बाबा. असंच एकमेकांच्या सोबत राहा, अंतर पडून देऊ नका. अमोलला आपल्या सगळ्यांची गरज आहे रे. आपण जे काय करतोय ते अमोलसाठी करतोय हे लक्षात असू द्या. जर काय चुकलं माकलं माफ करा एकमेकांना, समजून घेत चला, एवढंच. हो बापू, तुम्ही नका काळजी करू. आप्या, अगं तुम्ही दोघं असताना काय काळजी नाही बघ. तुम्ही हुशार आहे, समजूतदार आहे. पण मी आणि विनायकरावांनी ठरवलंय अमोलच्या बाबतीत आता जरा थोडं सावध राहायचं. आत्ता जसं घडलं त्याच्या बाबतीत परत नाही घडलं पाहिजे. ठीक आहे बापू. आणि अर्जुन, अजून एक, जसं आप्याची स्वप्न पूर्ण करताना मी तिच्या पाठीशी उभा राहिलो होतो ना, तशीच अमोलच्या इच्छा पूर्ण करताना मी तुझ्या पाठीशी उभा आहे, लक्षात असू दे. ओ भांजे, कसा दिसतोय मी आज? मामा, अरे एकदम कडक. अहो, या दिब्याडांचा विषय काय हलका असतो काय? आपल्याकडे बघून 4-5 पुऱ्या अशा भिर झाल्या पाहिजेत. अरे गंमत केली मी, गंमत केली. तुझ्या मोमा पुढे कुठली पोरगी टिकणार आहे का? व्हेरी गुड मामा, माझी मम्मा आहेच बेस्ट. बर, असून दे. हा, बरं आहे का? आपण कुठेतरी बाहेर जाऊया, चला फिरायला. फिरायला? मामा, कुठे जायचं रे आपण? अरे तू एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर आलायस. हा. ती म्हणे मावशी आपल्या आयुष्यातलं कायमची निघून गेल्या. डोक्याला लय ताण होता हो. म्हणलं बाहेर जाऊन कुठेतरी रिलॅक्स होऊन येऊया. मोबाईल माहिती का? अरे बाबा, तिला कशाला सांगायचं आहे? तिला जर कळलं ना तर माझा ताण कमी व्हायच्या ऐवजी वाढून बसेल. पोचलोय आपण. मी थोडं बोलू शकते का? नाही, मला वेळ नाही, निघायचं. नाही, जास्त वेळ नाही घेणार आहे मी तुझा. बोल. असे बाप्पू समोर होते त्यामुळे एकत्र निघालोय आपण. बोल. मी तुला तेच म्हणणार होते. कदाचित बापूंना कळलंय अर्जुन की आपलं काहीतरी बिनसलंय, म्हणून ते आपल्याशी बोलायला आले. हे असंच चालू ठेवायचंय का? चालू ठेवायचंय म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? म्हणजे मला फक्त एवढं म्हणायचंय की आपण सगळ्यांसमोर जरा नीट वागूया. तुला मी चावीवरचा भावला वाटतो का गप्पे? हा, पाहिजे त्यावेळी चावी दिली, पाहिजे त्यावेळी पाहिजे तसं वागवला. हा, नीट बोलायचं नसेल तर मी पण निघते आता. ऐक ना, अजून तरी नीटच बोलतोय मी तुझ्याशी. आणि बघ, मी हे जे काय वागतोय ना ते ठरवून नाही वागत. त्यामुळे ह्यापेक्षा जास्त चांगला वागेल मी अशा अपेक्षा ठेवू नको माझ्याकडून. मला फक्त एवढं वाटतंय की वाद नको व्हायला. वाद होऊ नयेत असं मला पण वाटतंय आपले. म्हणूनच तुझ्याबरोबर राहायचं नसताना पण हे सगळं सहन करून राहतोय ते बघ. बापरे अर्जुन, एवढं काय केलंय मी? ऐक ना, माझ्याकडे नाही वेळ आहे सगळं बोलायला. मला निघायचं. निघू का मी? अर्जुन, मी तुला फक्त एवढं म्हणते की शांततेत विचार कर. आधी झालेल्या गोष्टी जर का पुन्हा घडल्या ना तर त्याचा सगळ्यांनाच त्रास होणार आहे. आणि माझ्या त्रासाचं काय? काय शांततेत विचार करण्याची मार्ग काढायची गरज नाही.
मार्ग निघालाय ना तो आपल्या समोर. म्हणजे म्हणजे मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही. 1000 वेळा सांगितलं तरी नको तेच लोकांचा विचार करायचा तुला, इथपर्यंत ठीक आहे. पण तुझ्या या मनमानी स्वभावामुळे ना अमोलच्या जीवाशी खेळवायला लागलाय आता. अर्जुन, अरे अमोलला आपण सगळेजण एकत्र हवे आहोत. माहितीये मला, आणि मला हे पण माहितीये की आपण सगळेजण एकत्र नाही आलो ना तर त्याच्या जीवाला धोका नाही, पण तुझ्या हट्टामुळे त्याच्या जीवाला धोका होऊच शकतो. अर्जुन, भास झालं. हे बघ, तू शांततेत पुन्हा एकदा विचार कर आणि मग तुझा निर्णय. माझा निर्णय झालेला आहे. आपण एकत्र राहू शकत नाही. तू तुझ्या मार्गे, मी माझ्या मार्गे. उतरू शकतेस तू.